नमस्कार. मी शोभा जाधव. आता हिवाळा हा ऋतू असल्यामुळे आपल्या मार्केटमध्ये भाज्यांची खूप रेलचेल असते आणि भरपूर प्रमाणात भाज्या उपलब्ध असतात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गाजराची रेसिपी दाखवणार आहे. गाजरापासून आपण एक छान स्वीट डिश बनवणार आहोत. तर गाजर पण खूप मुबलक प्रमाणात असतात आणि स्वस्तसुद्धा असतात. तर त्यामुळे आता आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत. तर मी गाजर घेताना बघा असे रेड जे गावठी गाजर असतात, रेड कलरचे गाजर घ्यायचे आहेत. असे ते शेंद्री कलरचे असे ते नाही घ्यायचे, रेड कलरचे गाजर घ्यायचे. हां, त्यानंतर मला लागणार आहे एक वाटी घेतली मी गच्च भरून, तेवढी मला साखर लागणार आहे. 7 ते 8 वेलचींची मी पूड करून घेतलेली आहे आणि 50 ग्रॅम जवळजवळ मी काजू घेतलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट मला दूध लागणार आहे. कप भरून मी दूध गरम करून ठेवलं आहे, तर ते दूध मला लागणार आहे आणि 100 ग्रॅम मला खवा लागणार आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी. आता साहित्य मी छान असं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर गाजर आहेत अर्धा किलो मोजून. तर आता आपण पहिलं गाजरची कृती करूया. ह्या पण आता जरा साईडला घेऊ. असे एक सुरी घ्यायची आहे आणि ते गाजरचं जे असे थोडे थोडे त्याला असे छोटेसे हे असतात, काय त्याला म्हणतात आता, हे सगळं असं स्वच्छ करून घ्यायचं आहे अशाप्रमाणे. आणि इकडनं कट करायचं आहे आणि ह्या साईडनी थोडंसं असं कट करून घ्यायचं. तर त्या सगळे गाजर मी तसे स्वच्छ करून घेते. बघू शकता, याला ते दशा म्हणतात. ते दशा छोटे छोटे जे असतं त्याला ते दशा अशा साफ करून घ्यायचे आहे. आणि 1 ते 2 चमचे मला साजूक तूप सुद्धा लागणार. तर आता पहिली प्रोसेस आपण करूया. आपण फूड प्रोसेसरमध्ये याचा किस करून घेऊया. तुमच्याकडे एक फूड प्रोसेसर नसेल तर किसणीवरती पण तुम्ही छान किसू शकता. तर आता मी फूड प्रोसेसरचा यूज करणार आहे की पटकन किस होतो. बघू शकता आपण फूड प्रोसेसरमध्ये अशा पद्धतीने मी आता सगळ्या गाजरांचा किस करून घेते. बघू शकता, अर्धा किलो गाजर अगदी 3 ते 4 सेकंडमध्ये असं छान किस झालेलं आहे. तर तो आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तो आता मी एका बाउलमध्ये छानपैकी काढून घेते. बघू शकता, छान मी बाउलमध्ये एवढा आपला गाजराचा किस काढून ठेवलेला आहे. आणि ही रेसिपी इतकी हेल्दीसुद्धा आहे आणि सोपीसुद्धा आहे. गाजरामधून आपल्याला ए विटॅमिन्सचं प्रमाण जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं. तर आणि बनवायला पण खूप सोपी आहे. अगदी काय खूप अवघड अशी नाही आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर इथे मी 50 ग्रॅम काजू घेतलेले आहे. ते आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मी फक्त एकदाच मिक्सर फिरवणार आहे. म्हणजे आपल्याला ते असं कुटत बसायला नको. जाड जाड तुकडे राहिले तरी आपल्याला चालणार आहे. बघू शकता, असं आपण जाडे भरडे केलेले आहे. एकदाच मी मिक्सर फिरवलेला आहे, तेवढं आपल्याला पुरेसं. इथे मी आता पॅन घेतलेला आहे. आता आपण गॅस पेटवतो आहोत. आता पॅन गरम होऊ द्यायचं आहे. पॅन इथे गरम झालेला आहे. आता इथे मी 2 टेबलस्पून साजूक तूप टाकलेलं आहे. 2 ते 2.5 टाकूया. साजूक तूप टाकलेलं आहे. ते आता गरम होत आहे. तूप सुद्धा गरम झालेलं आहे. आपण गॅस कमी करूया आणि हा जो आपण गाजराचा किस काढलेला आहे तो आपण तुपात छान परतून घेऊया. हलकासा 1 ते 2 मिनिट त्याला आपण छान परतायचं. इथे बघू शकता 2 ते 3 मिनिट आपण गाजराचा किस परतलेला आहे तुपावरती. आता हे आपण जे काजू मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे ना ते टाकायचे.
पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचं. त्याला पण आपण 1 मिनिटभर परतणार. ड्रायफ्रूट तुम्हाला तुमच्या आवडीने तुम्ही ॲड करू शकता. मी फक्त काजूच टाकलेले आहे. काजू पण मिनिटभर परतून झालेले आहे. आता आपण टाकतोय खवा. मी ते 100 ग्रॅम खवा वापरते. तो पण आता याच्यात आपण छान परतून घेऊया. त्याला पण आपण छान मिनिटभर परतून घेऊया. इथे मी छान खवा मिक्स करून झालेला आहे. हे असा छान गोळा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे मी ते दूध गरम करून ठेवलेलं आहे. 1 कप दूध घालूया. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला गाजर मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं. वरतून झाकण लावणार आहोत आपण, म्हणजे गाजर छान शिजत आहे. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये हलवायचं आहे. बघू शकता 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. गाजर हे छान आपलं शिजलेलं आहे. आता ह्याच्या पुढची प्रक्रिया थोडा गॅस मिडियम करायचा आहे. मिडियम हीटवर असं ह्याला एकदम असं कोरडं करून घ्यायचं. म्हणजे ते दूध जे आहे ते आटलं गेलं पाहिजे. तर ह्याला आपण आता ट्राय करूया. बघू शकता असं दूध असं मी आटवून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर ती फास्ट गॅस करून आता गॅस कमी करायचा आहे. आणि ह्या स्टेजला आपण वाटीभर साखर टाकणार आहोत. थोडी काढून ठेवली आहे कारण थोडी कमी, कारण गाजर पण थोडे गोडच असतात आणि त्यात खवा पण टाकला. तर साखरेचं प्रमाण तुम्हाला अजून कमी करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. आणि आता ह्या स्टेजला असं छान हलवायचं आहे. झाकण नाही ठेवायचं आहे. असं छान मिक्स करायचं आहे. लगेचच साखर वितळली बघा. आणि फायनली त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे. आणि आता ह्याच्यावरती झाकण नाही टाकायचं, नाही ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटं असं ओपन शिजवायचं आहे आणि मीडियम आचेवर. बघू शकता साखर घातल्यानंतर मी 5 ते 7 मिनिट मीडियम हीटवरती परतला आहे सारखा. आणि आता गाजरचा हलवा आपला तयार आहे. बघू शकता. बघू शकता गाजरचा हलवा तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये सर्व करूया. बघू शकता गाजरचा हलवा तयार आहे. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.